दरम्यान एकनाथ शिंदेंनी बंड करताना अजित पवारांची मनमानी हे कारण दिलं होतं। पुढे तेच अजित पवार आता सत्तेचे वाटेकरी झाल्यानं शिवसेनेच्या अनेकांची मंत्रिपदं हुकली। पण विधानसभेच्या निमित्तानं महायुतीतील अजितदादा आणि एकनाथ शिंदे एकमेकांविरोधात 5 ठिकाणी उभे ठाकले। त्यासाठी एकनाथ शिंदेंनी चक्क हेलिकॉप्टरने एबी फॉर्म सुद्धा पाठवलेले आहेत। आणि या नाशिकमधला पॅटर्न राज्यभरात सुद्धा खतखततोय का महायुतीमध्ये, पाहूयात रिपोर्टमधून। उमेदवारीवरून महायुतीमध्ये युद्ध पेटलं की काय असा प्रश्न हे दृश्य बघून उपस्थित होतोय। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवार यांना रोखण्यासाठी हेलिकॉप्टरनं आक्रमण केलंय। शेवटच्या क्षणी नाशिकमध्ये थेट हवाई मार्गे 2 एबी फॉर्म पाठवलेत। त्याचमुळे राष्ट्रवादीचे दिंडोरीचे उमेदवार नरहरी झिरवळ आणि देवळाईच्या सरोज अहिरे यांच्या समोरील अडचणी वाढल्यात। राष्ट्रवादीचा राजीनामा देत समीर भुजबळ नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून मैदानात उतरलेत। समीर भुजबळ यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाले। जागा वाटपात राष्ट्रवादीला सुटलेल्या दिंडोरी आणि देवळाई मतदारसंघात शिवसेनेनं बंडखोरी केली। नरहरी झिरवळ यांच्या विरोधात धनराज महाले, सरोज अहिरे यांच्या विरोधात राजश्री अहिराव यांना एबी फॉर्म देण्यात आले। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे भाऊसाहेब चौधरी एबी फॉर्म घेऊन हेलिकॉप्टरनं मुंबईला नाशिकला आले। काही मिनिटं शिल्लक असताना शिवसेनेच्या धनराज महाले आणि राजश्री अहिराव यांनी आपले अर्ज दाखल केले। जेव्हा सुहास कांदे महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढत आहे, अशा वेळेस भुजबळ कुटुंबियांकडून कोणी उमेदवार देणं हे आमच्या शिवसैनिकांना आवडलेलं नाहीये। त्यांनी ती असं त्या ठिकाणी महायुती असं करायला नको पाहिजे, त्यांनी ते केलंय। त्याच्यामध्ये ती जी काही निवडणूक आहे ती निवडणूक महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून आला पाहिजे। त्यांच्या भांडणामध्ये वैयक्तिक घरामध्ये ही त्या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती निवडून आला नाही तर महायुतीमध्ये एखादा आमदार कमी होऊ शकतो, म्हणून हा शिवसेनेने उमेदवार दिला आहे। समीर भुजबळ आणि मला उभं राहायचं त्याला मी स्पष्ट सांगितलं, तुला राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा द्यावा लागेल पहिल्यांदा, कारण तो राष्ट्रवादीचा मुंबईचा अध्यक्ष होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटांचा राजीनामा दिला आणि अपक्ष फॉर्म त्याने भरला। विशेष म्हणजे 7 मतदारसंघात शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आमने सामने आहेत। मैत्रीपूर्ण लढतीचं नाव देत दोन्ही बाजूंना बंडखोरीचं अस्त्र उगारण्यात आलंय। अजित पवार यांच्या विरोधात लोकसभेत आपली तलवार म्यान करणाऱ्या शिवसेनेच्या विजय शिवतारे यांना राष्ट्रवादीनं विधानसभेतही चेकमेट केलं। पुरंदर मतदारसंघात शिवतारे यांच्या विरोधात राष्ट्रवादीनं राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे असलेल्या संभाजी झेंडेंना उमेदवारी दिली आहे। पुरंदर मतदारसंघ शिवसेनेकडून विजय शिवतारे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाजी झेंडे। नेवासा मतदारसंघातून शिवसेनेकडून विठ्ठलराव लंगे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अब्दुल लालाभाई शेख। दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरहरी झिरवळ तर शिंदेच्या शिवसेनेकडून धनराज महाले। देवळाई मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरोज अहिरे तर शिंदेच्या शिवसेनेकडून राजश्री अहिराव। शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेकडून सुरेश पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक। मी तुम्हाला सांगितले की महायुतीमध्ये महाभारत आहे, त्याचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळालं। आता भविष्यात अजून खूप सारे मुद्दे आहेत, त्याच्यावर आज चर्चा करणं काही बरोबर नाही। रणसिंग आम्ही फुकारलेला आहे, दिवाळीनंतर फटाके फोडू। एकनाथ शिंदेंनी बंड करताना अजित पवार यांची मनधरणी हे कारण दिलं होतं। पुढे तेच अजित पवार सत्तेचे वाटेकरी झाल्यानं शिवसेनेच्या अनेकांची मंत्रिपदं हुकली। त्याचमुळे शिंदे अजितदादांमधील हे वैर कायम राहणार की दोघे महायुतीचा धर्म पाळणार हे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत दिव्य मराठी दैनिकाचे निवासी संपादक अभिजित कुलकर्णी। अभिजित कुलकर्णीजी, हा पॅटर्न दिसतोय का तुम्हाला? खरं तर अजित पवारांना या आधीच महायुतीमध्ये थोडंसं कानकोंडल्यासारखं होतंय का? त्यांना कॉर्नर केलं जात आहे का? अशी स्थिती असताना आता त्यांच्या विरोधात असे उमेदवार उतरवणं हे कशासाठी होतं की काय परिस्थिती आहे? हा वाद म्हणजे तसा त्याच वेळेस सुरू झाला की ज्यावेळेस नांदगाव या मतदारसंघात विद्यमान जे आमदार आहेत सुहास कांदे शिंदे गटाचे, तर यांची निवडणूक तशी सुरुवातीला अगदी सोपी आणि एकतर्फी समजली जात होती। आणि अचानकच निवडणुकीच्या अगदी म्हणजे उमेदवार जाहीर व्हायला सुरुवात झाल्यानंतर त्याच्या अंतिम टप्प्यात अचानकपणे समीर भुजबळांची उमेदवारी आल्यामुळे तिथली गणितं सगळी उलटी पालटी झालेली आहेत। आणि महायुतीचं एक
शुअर शॉट असलेलं सीट किंवा हे त्याला एक मोठं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याला एक आव्हान, कारण समीर भुजबळांसारखा, शेवटी भुजबळ आडनाव आणि समीर यांच्यासारखा एक तुल्यबळ प्रतिस्पर्धी तिथे उभा आहे. विशेष म्हणजे छगन भुजबळांच्या येवल्याला अगदी चिकटूनच हा मतदारसंघ आहे आणि पूर्वीपासून तिथे लोकांचे आपापसातले व्यवहार किंवा सगळं असल्यामुळे तिथलं एक संस्कृती, एक कल्चर सगळं एकमेकात खूप गुंतलेलं आहे. आणि मग जर का छगन भुजबळ हे जिल्ह्याचे नेते आहेत, जिल्ह्याचं नेतृत्व करतात, महायुतीचे ते एक ज्येष्ठ नेते आहेत, असं असताना त्यांचाच पुतण्या शेजारच्या मतदारसंघात त्या महायुती विरोधातच बंडखोरी कसा करू शकतो, या विषयावरून हे सगळं रान पेटवलं जातंय आत्ताचं. आणि त्याला कारण, वादाला मूळ कारण तेच ठरलेलं आहे. नक्कीच ही निरीक्षणं महत्त्वाची आहेत. धन्यवाद अभिजित जी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली पुढारी न्यूजला यासाठी.